नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत धोकादायक बातमी समोर येते, ती म्हणजे कोल्हापुरातून 500 रुपये देऊन 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 10 गुण वाढवून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून विविध लोककला, चित्रकला आणि काही इतरही उल्लेखनीय कामगिरीबद्दल अतिरिक्त 10 गुण दिले जातात। यासाठी बोगस प्रमाणपत्र विकल्याची माहिती आता समोर आली आहे। कोल्हापुरातील काही शाळांकडून बोर्डाच्या सवलतीचा गैरवापर करण्यात आलेला आहे। 500 रुपये द्या आणि 10वीचे 10 गुण वाढवा असा गैरप्रकार सध्या कोल्हापुरातील शाळांमध्ये सुरू असल्याचं दिसतंय। 10वीच्या बोर्डाने दिलेल्या सुविधेचा गैरवापर होतानाचं चित्र कोल्हापुरात आज बघायला मिळालेलं आहे। 500 रुपये देऊन 10 गुण 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये वाढवून मिळणार असा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातून समोर येतोय। विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सवलत असते। स्पोर्ट्स किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेणाऱ्यांना अतिरिक्त 10 गुण मिळतात। 10 गुण मिळवण्यासाठी संबंधित प्रमाणपत्र देणं हे बंधनकारक असतं। दरम्यान कोल्हापुरात विद्यार्थ्यांकडे कोणतेही कलागुण नसताना हे प्रमाणपत्र मिळतंय। गेल्या वर्षी 50,000 विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुणाचे प्रस्ताव बोर्डाने फेटाळले होते। 23,000 प्रस्ताव एकट्या कोल्हापुरातले होते। नाही, असे प्रस्ताव सांगायला हरकत नाही की माझ्यापर्यंत सुद्धा आले होते की ठीक आहे, कुणाला 10 मार्क पाहिजे असतील तर ठिकाणी तुमची मुलांची नावं सांगा आणि आम्ही या ठिकाणी ते करतो। मग म्हटलं त्याचं काय प्रकार आहे, तर ते नाही, ते एक आहेत त्यांचं तरी करतात। त्यांना फक्त एका सर्टिफिकेट पाठीमागे 250 रुपये 300 रुपये द्यायचे असतात वगैरे वगैरे असं म्हटल्यानंतर मी सरळ त्यांना सांगितलं की माझ्याकडे असं मला काहीही बोगस करायचं नाही। माझी मुलं एकतर अभ्यास करतील, नाहीतर एकतर कलागुण जोपासून खरे खरे मार्क घेतील। यामध्ये मला कुठेही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही आणि मी तो प्रस्ताव या ठिकाणी नाकारलेला आहे। येतात थर्ड पर्सन्स असतात असे। तर कोल्हापुरातल्या प्रकारानंतर पुण्यामध्ये सुद्धा असंच काही खोट्या प्रमाणपत्राचा प्रकार घडलेला आहे। दरम्यान दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर आता राज्यात जन्म दाखल्यांचा घोटाळा समोर आलेला आहे। खोट्या जन्मतारखांच्या आधारे जन्म दाखले दिल्याच्या तक्रारी दाखल झाल्यात। त्यामुळे राज्य सरकारने उशिरा जन्म आणि मृत्यू दाखला येण्याच्या जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांचे अधिकार स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्य सरकारकडे या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे। दरम्यान कुणाकडे जन्म दाखला नसेल तर तो उशिराने देण्याचे अधिकार आता जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते, मात्र आता ते काढण्यात आलेले आहेत। खोट्या जन्मतारखांच्या आधारे जन्म दाखले दिल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे जन्म आणि मृत्यू दाखला देण्याचे अधिकार आता स्थगित करण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांचे अधिकार स्थगित करण्यात आले आहेत। चौकशीसाठी गृह विभागाकडून SITची स्थापना करण्यात आली आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत दाखले न देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर उशिरा जन्म आणि मृत्यू दाखले देण्याच्या निर्णयाला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। याचे आधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांकडे होते, मात्र उशिरा दाखले घेत असल्यामुळे अनेक घोटाळे समोर आले होते आणि त्याचमुळे आता हे अधिकार गठीत करण्यात आलेले। या संदर्भात अधिक माहितीसाठी नितीन पाटणकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नितीन पाटणकर, जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा समोर आल्यामुळे आता उशिरा जन्मदाखले देण्याचा जो अधिकार होता जिल्हाधिकाऱ्यांचा तो गोठवण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? निश्चितपणे हा एक मोठा घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि त्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर राज्य शासनाकडे गेलेल्या आहे। त्याची कबुली स्वतः राज्य शासनाने दिलेली आहे। त्यावरती SIT देखील नेमण्यात आलेली आहे। अनेक अधिकारी आणि कर्मचारी राज्य सरकारमधले त्यांनी हा उशिराचा जन्म दाखला घेत, जन्मतारीख बदलून घेत त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या सर्व्हिसमध्ये रिटायरमेंटची जी तारीख होती किंवा मुदत होती ती वाढवून घेतली, ती बदलून घेतली। त्याचबरोबर प्रमोशनसाठी याचा फायदा घेतला आणि सरकारी सेवेमध्ये येण्यासाठी देखील याचा फायदा घेतला। त्यानंतर अत्यंत एक महत्वाची बाब समोर आलेली आहे, ती म्हणजे
काही बांगलादेशी घुसखोरांनी देखील या सुविधेचा फायदा घेत आधी जन्मतारखेचे दाखले बनवले आणि त्या जी. आधारे त्यांनी इतर कागदपत्र मिळवली आणि भारताचे निवासी झाले. ही देखील तक्रारी शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्यानंतर कालच राज्य सरकारने हा मोठा निर्णय की घेतलेला आहे. जिल्हाधिकारी जी, आणि अशा पद्धतीने घोटाळे होतात आणि असे गैरव्यवहार थांबवण्यासाठी सरकारनं हा मोठा निर्णय आता घेतलेला आहे. बांगलादेशी घुसखोरांना मिळालेल्या जन्मतारखेच्या दाखल्यावरून सध्या राज्यामध्ये गदारोळ माजला आहे. शेकडो हजारो घुसखोरांना जन्मतारखेचे दाखले मिळाले. त्याच्या आधारावर त्यांनी पॅन कार्ड, आधार कार्ड काढलं, इथे संसार थाटले, इथे बँक अकाउंट्स काढली आणि ते या देशामध्ये जवळपास स्थिर स्थावर झाली. महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकार दिसून आलेले आहेत. याच्यावर शासनाने आता SIT नेमली, याची चौकशी होईल. परंतु मुळात यानंतर आता राजकीय वर्तुळातून महाविकास आघाडी संदर्भातली एक मोठी बातमी समोर येते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत. पुण्यातील मोदीबागेमध्ये पटोले पवारांना भेटण्यासाठी आलेत. या भेटीमध्ये पवार आणि पटोले यांच्यामध्ये नक्की काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. याआधी उद्धव ठाकरेंनी पवारांची भेट घेतली होती, त्यामुळे आता पटोले सुद्धा भेट घेण्यासाठी गेलेले आहेत. मात्र या दोघांमध्येही नक्की काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुण्यातील मोदीबागेमध्ये पवारांची भेट घेतलेली नाना पटोले यांनी कालच महाविकास आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली आणि वाल्मिक कराड संदर्भामध्ये काय भूमिका घ्यायची किंवा विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात काय भूमिका घ्यायची यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज नाना पटोले हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं आपण पाहतोय. यानंतर बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भातली. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड कोर्टानं आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता CIDनं वाढीव कोठडी मागितलेली नाही, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता वाल्मिक कराडचे वकील जामीन मागण्याची शक्यता आहे. आणि या सुनावणीनंतर वाल्मिक कराडची बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कराडला आता ठोठावण्यात आली आहे. तर आता कराडला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि ही कोठडी सुनावल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया समोर येते. दरम्यान कराडनं खूप पापं केलेली आहेत आणि त्याला ती फेडावी लागणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. आता ते सुटत नाही, लय पाप केलंय त्यांनी त्याला ते फेडावंच लागणार आहे. आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे, कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे, तो सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे. आता की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आलंय, त्या कुटुंबाचा अपमान होईल, त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊ. तर एका बाजूला मनोज जरांगेंचे आरोप सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला या संपूर्ण प्रकरणामध्ये अंजली दमानिया सुद्धा आक्रमक झालेले आहेत. वाल्मिक कराड सोबत पोलिसांची मिलीभगत असल्याचा नवा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे. पुराव्यासह दमानियांनी हा आरोप केला असून 3 जुलै 2024 रोजी वाल्मिक कराडवर अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये FIR दाखल झाला होता. मात्र जेव्हा चार्जशीट दाखल झाली तेव्हा मात्र वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात आलेलं. त्यामुळे आता राजकीय दबावातून कराडचं नाव वगळण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला आहे आणि या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तर आता सरपंच संतोष देशमुख हत्येचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून दोषींना फाशी द्या अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. मात्र ही मागणी करतानाच या प्रकरणावर आपल्याला अधिक काही विचारू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका. मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. तर वाल्मिक कराडला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि वाल्मिक कराडच्या एका बाजूला चौकशी सुरू असताना दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडच्या मालमत्तेची लिस्ट काही केल्या संपत नाहीये. बीडच्या मानसुबामध्ये कराडच्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीन असल्याचं समोर आलंय. यासोबतच कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सुद्धा जमीन आहे.
कराडनं याच परिसरामध्ये साधारण 50 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोपही केला जातोय आणि शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरूम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलेला आहे। या संदर्भात प्रशासनाला तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। 28-29 तारखेला मांजरसुंबा 128 सर्वे नंबरमध्ये नवीन जमीन घेतल्या 136 मध्ये तेव्हापासून मुरुम उपसा हे झाला खोदकाम केलं अवैध। आम्ही आडवीला तिथं जाऊन हे केलं तरी त्यांनी ऐकलं नाही। मग आम्ही तहसीलदारकडे अर्ज केला 3/7/2024 त्याच्या मंडळ अधिकारी यांनी 8/8/2024 येऊन पंचनामा केला। त्यानंतर प्रशासनाने काहीच ऍक्शन घेतली नाही। तर आता वेगवेगळे आरोप शेतकऱ्यांकडून कराडवर होत असताना सरपंच संतोष देशमुख प्रकरणातला एक आरोपी मात्र अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडला नाहीये। सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे फरार घोषित करण्यात आलेला आहे। तसंच कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्यास आता बक्षीस जाहीर करण्यात आलंय। 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली होती आणि या घटनेला आता 1.25 महिना लोटतोय, मात्र अजूनही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागला नाहीये। तर फरार कृष्णा आंधळे हा याच भागामध्ये फिरत असल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केलेला आहे। तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे आजही मोकाटपणे फिरतोय आणि आंधळेला पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे। कृष्णा आंधळे पोलिसांबरोबर देखील फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसतंय आणि तरीही पोलीस त्याला अटक करत नाहीयेत असा आरोप धनंजय देशमुखांकडून करण्यात आलाय। त्याच्यावर पहिले पण 307 सारखे गंभीर गुन्हे आहेत। तो 2 वर्षापासून फरार आहे, तरी देखील तो पोलीस प्रशासनातल्या लोकांसोबत बसून त्या ऑफिसवर हारतुरे देतो कुणाला तरी। तिथं काहीतरी मीटिंग होतात, तिथं सगळ्या घटनेचा म्हणजे हे घटना घडण्याच्या अगोदर ते मीटिंग घेतात, खंडणी मागतात, यामध्ये सगळा सहभाग आहे। तर मला त्याचं उत्तर पोलीस प्रशासनाने दिलं पाहिजे की फरार आरोपीला जर जाती त्यावेळेस शिक्षा दिली असती तर पुढची ही हत्या घडली नसती। दरम्यान आता सरपंच हत्या प्रकरणामध्ये मकोका लावलेल्या आरोपींवर आतापर्यंत किती गुन्हे दाखल झालेले आहेत तेही आपण पाहूयात। वाल्मिक कराडवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झालेले आहेत। सुदर्शन घुलेवर 19 गुन्हे, सुधीर सांगळेवर आतापर्यंत 2 गुन्हे, कृष्णा आंधळेवर 6 गुन्हे दाखल आहेत, महेश केदारवर 6 गुन्हे दाखल आहेत, जयराम चाटेवर 3 गुन्हे दाखल आहेत, प्रतीक घुलेवर 6 गुन्हे दाखल आहेत, तर विष्णू साठेवर आतापर्यंत 2 गुन्हे दाखल करण्यात आले। या सर्व बातम्यांनंतर आता बातमी आहे उदय सामंत यांच्या संदर्भात। दावोसमधून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राजकीय भूकंपाचे दावे केलेले आहेत। ठाकरे गट आणि काँग्रेस फुटणार असा दावा सामंतांनी केलेला आहे। तर सामंतांच्या या दाव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केलाय। भाजपाची एकहाती सत्ता यावी यासाठी सामंतांच्या मनामध्ये आहे का असा सवाल वडेट्टीवारांनी विचारत रुग्ण मिळेल तेव्हा राजकीय ऑपरेशन होईल असं सूचक विधान उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलंय। माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि युबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे। याचा रेकॉर्ड देखील आहे। जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत। उदय सामंतजींना शुभेच्छा आणि ईश्वराला प्रार्थना आहे की तुमच्या पदाला धोका पोहोचू नये नवीन आल्यानंतर। अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं मला वाटतं की महायुतीमध्ये आमच्या उदय सामंतांचं मत हे भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता बनावी का अशा प्रकारचं त्यांचं मनातील काही भावना मला या स्टेटमेंटवरून दिसत आहे। तुम्ही म्हटलं की ऑपरेशन करतो डॉक्टर नसलो तरी येणाऱ्या काळात पुन्हा ऑपरेशन करण्याचं काही मानस आहे का? कारण उदय सामंत म्हणले की उभाठा आणि काँग्रेस पुन्हा एकदा फुटणार आहे
आणि अनेकांचे प्रवेश तुमच्याकडे होत आहेत, अनेक जण तुम्हाला भेटून गेले जे विद्यमान आमदार आहेत. त्याचा अर्थ फक्त राजकीय का काढता? राजकीय ऑपरेशन आहे का? तसा रुग्ण मिळालाय का तुम्हाला? तुम्हाला जेव्हा रुग्ण मिळेल तेव्हा सांगू, तुम्हाला कल्पना देऊ. तर उदय सामंत यांनी दावोसमध्ये केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटताना आपण पाहिलेले ते यावरच आता संजय राऊतांनी सुद्धा टीका केलेली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला शिंदेचे आमदार फोडायला गेलेत अशा शब्दामध्ये संजय राऊतांनी उदय सामंतांवरच हल्लाबोल केलाय. तसंच एकनाथ शिंदे आता फडणवीसांना नकोसे झालेत आणि काही दिवसांनी मोदींनाही नकोसे होतील असा दावा राऊतांनी केलाय. उद्योगमंत्र्यांचं सुद्धा मी पाहतो तो उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेचे किती आमदार फुटतील, खासदार फुटतील हे डावसमधून सांगतायत. तर उदय सामंत ह्यांना हा जाब विचारला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवलं पाहिजे. जा मुंबईत जाऊन राजकारण करा. डावस ही काय राजकारण करण्याची जागा आहे का? घ्या ना, आमची नावं घ्या. आता आम्ही सगळेच फुटणार आहोत असं सांगा. आम्ही मरण पत्करू पण यांना शरण जाणार नाही अशी आमची भूमिका असलेले 20 आमदार आहेत आणि खासदार आहेत. शिंदे हे उद्या नरेंद्र मोदींनाही नकोसे होतील आणि फडणवीसना नकोसे झालेलेच आहे. मी भारतीय जनता पक्षाचं अंतरंग माझ्या इतकं कुणीच ओळखणार नाही. मी सातत्यानं ह्यांच्या कट कारस्थानावरती पक्षांतर्गत आणि बाहेरही बोलत राहिले. अटलजी होते, अडवाणी साहेब होते, प्रमोदजी होते, तोपर्यंत आमचं बरं झालं होतं. पण गेल्या 10 वर्षामधलं प्रत्येक दिवस हा शिवसेनेविरुद्ध कटकारस्थानामध्ये दिल्लीत आणि महाराष्ट्रात गेला. या सर्व राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची. कारण लाडकींना जानेवारीचा हप्ता येत्या 5 दिवसांच्या आत मिळणार आहे. 26 जानेवारीपर्यंत सगळ्यांना पैसे मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकर यांनी दिली आहे. ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील. कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता. त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता. डिसेंबर महिन्याचा आम्ही 25 ते 30 डिसेंबर दिलं होतं. आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि 26 जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. यानंतर बातमी आहे एसटी महामंडळासंदर्भातली. एसटी महामंडळासाठी भाडे तत्वावर 1310 गाड्या घेण्याची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. आता नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे फडणवीसांनी निर्णय रद्द केल्यानं एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय. निविदा प्रक्रियेमध्ये काही विशिष्ट ठेकेदारांवर मेहरबानीचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. तर एसटी महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता होती, त्यामुळे फडणवीसांनी हा निर्णय घेतलेला आहे. तर एसटीसाठी भाडे तत्वावर 1310 गाड्या घेण्याची निविदा आता रद्द करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेमध्ये परस्पर बदल केल्याचा ठपका आहे. तर महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता होती. विशिष्ट ठेकेदारांवर मेहरनजर दाखवल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. आणि शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात हा निर्णय झाला होता, त्यामुळे फडणवीसांनी शिंदेंना मोठा धक्का दिल्याचं म्हटलं जातंय. तर आता याच एसटी महामंडळामध्ये जवळपास 2000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी आता एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार संजय राऊतांनी केलेली आहे. दरम्यान ईडी चौकशीचीही मागणी त्यांनी केली असून ही चौकशी झाल्यास हरकत नसल्याचं भरत गोगावले म्हणतायत. एसटी घोटाळ्याची ईडी चौकशी करा अशी मागणी राऊतांनी केलेली आहे. शिंदे गोगावलेंवर गुन्हे दाखल करा अशी मागणी त्यांनी केली आहे. $2000 कोटीचा घोटाळा. राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे आणि घाईघाईनं एस टी महामंडळाच्या अध्यक्षपद ज्यांना दिलं ते भरत गोगावले, या दोघांनी मिळून केलेला 2000 कोटीचा घोटाळा हा उघड झालेला आहे. खरं म्हणजे ह्यांच्यावरती आर्थिक अफरातफरीचे गुन्हे दाखल केले पाहिजे. महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. EOWने तपास केला पाहिजे आणि त्यानंतर या तपासाची सूत्र ईडीकडे द्यायला पाहिजे. बघूया ईडी काय करते. जर चांगलं काम करत असताना जर काही वर खाली झालं असेल आणि त्यांना वाटत असेल,
त्वर निवेदन काढू द्या, आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं की ज्या चांगल्या सेवा सुविधा जर द्यायच्या असतील जनतेला तर त्याला चांगली वाहनं येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी थोडं वर खाली झालेलं आहे. ह्याच्यात घोटाळा बिटाळा काय त्यांनी चौकशी लावावी. ज्या चौकशीमध्ये काय आढळलं तर आम्हाला त्यांनी दोषी ठरवलं. राज्याचा उपमुख्यमंत्री एक आपल्या गावात एक कुठं आहे मला माहिती नाही. त्यामुळे काय परिस्थिती महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहे, गेला 1 महिना उलटून झालेला आहे सरकार बनून, पण खातेवाटप झालेलं नाही. मग खातेवाटप झालं तर मग आता पालकमंत्री नाही, पालकमंत्री झालं तर त्याच्यातही स्थगिती आलेली आहे. त्याच्यामध्ये सहपालकमंत्री एक नवीन पद पुन्हा या कुजबुजीमध्ये या माहितीला निर्माण करावं लागलेली आहे. मलाही कशी खाता येईल हेच या सरकारचं उद्देश आहे असं दिसतं. जनतेची काळजी नाही असं असलेलं हे सरकार आज महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे. लोकांचं घेणं देणं नाही, बैमानीनं निवडून आलेली ही मानसिकतेची लोक आपल्याला या सरकारमध्ये पाहायला मिळते. 65% गुन्हेगार मंत्री या सरकारमध्ये आहेत आणि त्याचाच परिणाम की त्यांच्याच पक्षाचे आमदार, सत्ता पक्षातले आमदार त्यांच्या मंत्र्यांवर आरोप करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. काल एक मंत्र्यांनी तर अजून चमत्कार केला की 4% कमिशन भ्रष्टाचार हे तर कॉमन आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की भ्रष्टाचारालाही शिक्कामोर्तब राज्यातलं सरकार आता करायला निघालेलं आहे आणि म्हणून त्या मंत्र्यांच्या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री आता काय करतात याच्यावर आमचं लक्ष लागलेलं आहे. या सर्व महत्त्वाच्या राजकीय बातम्यांनंतर आता कृषीविषयक बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसतंय. जालना जिल्ह्यामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढलेली आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हिरव्या मिरचीची लागवड केली आहे, परंतु वातावरणातील बदलामुळे मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठं आर्थिक नुकसान झालंय. लागवड खर्च देखील निघत नसल्यानं शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. पुणे मुंबईसह राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारामध्ये टोमॅटोला प्रति किलो 4 ते 5 रुपये तर किरकोळ बाजारामध्ये 15 ते 20 रुपये भाव मिळतोय. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. पोषक हवामान असल्याने गव्हाची लागवड वाढलेली आहे. आतापर्यंत गव्हाची पेरणी 320 लाख हेक्टरवर पोहोचली. यंदाची लागवड सरासरी क्षेत्रापेक्षा 2.5% तर गेल्या वर्षीपेक्षा 1.5% आघाडीवर आहे. मक्याला रबीतही शेतकऱ्यांनी पसंती दिली, त्यामुळे मक्याची लागवड गेल्या वर्षीपेक्षा 9% वाढलेली आहे. आतापर्यंत मक्याची जवळपास 23 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. या सर्व कृषीविषयक बातम्यांनंतर आता बातमी आहे महत्त्वाची चिकन खाणाऱ्यांसाठी. कारण राज्यामध्ये पुन्हा बर्ड फ्लू परतलाय. त्यामुळे हजारो कोंबड्यांचा मृत्यू झालाय तर काही ठिकाणी कावळ्यांवरही संकट ओढावलंय. नेमका कुठे बर्ड फ्लूने शिरकाव केलेला आहे आणि त्यासाठी नक्की काय काळजी घ्याल पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. उरण आणि लातूरमध्ये बर्ड फ्लूचा हाहाकार. 1,500 कोंबड्या नष्ट. चिकन खाणाऱ्यांनो सावधान. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर गावात अचानक 1237 कोंबड्या दगावल्या. एवढ्या कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आले. सर्व कोंबड्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या कोंबड्या बर्ड फ्लूमुळेच दगावल्याचं स्पष्ट झाल्यानंतर चिरनेर गावातील जवळपास 1,500 कोंबड्या नष्ट करून परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात आले. बर्ड फ्लूचं संक्रमण आटोक्यात येईपर्यंत गावातून कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली. सर्व शेतकऱ्यांच्या घरी आता सध्या आमचं निर्जंतुकीकरण म्हणजे डिसइन्फेक्शनची कार्यमोहीम चालू आहे. त्यांचे शेड फवारणी करणं, साफसफाई करणं ह्या गोष्टी आमच्या 2 RRT टीम आज रोजी कार्यरत आहेत. आणि यानंतर
पुढील 3 महिन्यापर्यंत आम्ही साधारणतः जे सर्वेक्षण क्षेत्र 10 किलोमीटरपर्यंत घोषित झालेलं आहे त्या ठिकाणचे पक्ष्यांचे वेळोवेळी नमुने घेऊन आम्ही पुढील तपासणीसाठी पाठवणार आहोत आणि जोपर्यंत त्याचं निगेटिव्ह सॅम्पल येत नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील. चिकन खाताना कोणती काळजी घ्यावी ते आपण पाहूया. 70 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त आचेवर शिजवलेलं चिकन खावं. संसर्ग झालेल्या भागातील पक्ष्यांचा संपर्क टाळावा. कच्चे चिकन उघड्यावर ठेवू नये. कच्चे चिकन हाताळताना मास्क आणि ग्लोव्हचा वापर करावा. दुसरीकडे लातूरच्या उदगीरमध्ये देखील बर्ड फ्लूने धुमाकूळ घातलाय. बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे उदगीरमधील अनेक कावळ्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आली. ज्या ठिकाणी कावळ्यांचा मृत्यू झालाय त्या परिसरात 10 किलोमीटरपर्यंत अलर्ट झोन तयार करण्यात आलाय. बर्ड फ्लूची लागण झालेलं चिकन खाल्ल्यामुळे नागपूरमधील गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील 3 वाघ आणि एका बिबट्याचा याआधीच मृत्यू झालाय. चिकन खाणाऱ्यांनी आणि चिकनचा व्यवसाय करणाऱ्यांनी योग्य काळजी घेतली तर भविष्यात होणारा धोका टळू शकतो. त्यामुळे प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं आणि सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. चिरनेरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आणि सर्वच जे आहेत रायगड जिल्ह्यातील पशुधन अधिकारी हे चिरनेर गावात आले आणि त्यांनी सर्व उपाययोजना करायला सुरुवात केली. जवळपास 1300च्या वर कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आणि त्यानंतर चिरनेरमध्येच तसेच चिरनेरच्या आजूबाजू गावातील सर्वच कोंबड्यांची चाचणी हे आता हे पशुधन अधिकारी करत आहेत. मात्र पशुधन अधिकारी चिरनेर या गावात तळ ठोकून आहेत आणि त्यांनी सर्वच गोष्टीवरती लक्ष ठेवलेलं आहे. कॅमेरामॅन रोहितसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, उरण.